जी महत्वाची बातमी आपण पाहूयात। जे उड्डाणपुलाच्या खाली मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बेस्टच्या 3 प्रतिकात्मक बस उभ्या करण्यात आलेल्या आहेत। भायखळा ते मोहम्मद अली रोड या परिसरामध्ये उड्डाणपुलाच्या खाली या 3 प्रतिकात्मक बेस्टच्या बस उभ्या करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एका बेस्ट बसमध्ये वाचनालय, दुसऱ्या बसमध्ये कलादालन तर तिसऱ्या बसमध्ये उपहारगृह असं तयार करण्यात आलं होतं। आज या बसची अवस्था अत्यंत पडीक बसप्रमाणे झाली आहे आणि या तिन्ही बेस्ट बसवर लक्ष ठेवण्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी महानगरपालिकेच्या वतीनं ठेवण्यात आली आहे। प्रत्येक बससाठी 3 गार्ड 3 शिफ्टमध्ये काम करतात, मात्र या बसेस पूर्णपणे बंद आहे, नादुरुस्त आहेत आणि याचा कोणताही उपयोग मुंबईकरांसाठी होत नाहीये। मोठ्या थाटामाटात लाखो रुपयांच्या बस आणि त्यामध्ये लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेलं वाचनालय, कलादालन हे देखील आता खितपत पडलेले आहे। त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा झालेला आहे, हा खर्च वाया गेलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, मात्र असं असलं तरी मुंबईकरांचे पैसे ही महानगरपालिका कुठे कुठे बर्बाद करते याचं उदाहरण जे आहे मी आता तुम्हाला देतो। मी आता भायखळा या सगळ्या परिसरात आहे आणि इथे जवळपास अशा या 3 बसेस ज्या आहेत त्या जवळपास 2 ते 2.5 वर्षापूर्वी लावण्यात आल्या असल्याची माहिती इकडच्या स्थानिकांनी मला दिली। मी आता आपण हे वाचनालय बघू शकतो। या बसेसमध्ये ज्या आहेत या बेस्टच्या बसेस आहेत, या एक वाचनालय म्हणून जे आहेत ते या ब्रिज खाली उभं करण्यात आले आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा, इकडे या सगळ्या परिसरात असणारी लोक इकडे येतील, वाचन करतील या उद्देशाने या सर्व बसेस ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आल्या। मात्र आता सध्या या बसेसची जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत त्या बसचा खोका झालेला आहे, त्या बसमध्ये काही राहिलेलं नाहीये, ते पुस्तकं देखील व्यवस्थित आहेत का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहेत आणि हे बस पूर्ण बंद करून ठेवलेले आहेत। म्हणजे महानगरपालिकेने एवढा खर्च करून हे जी चालती फिरती वाचनालय तयार केली होती, ज्यांचा फायदा मुंबईकरांना होणार होता, त्याचा शून्य फायदा जो आहे तो मुंबईकरांना झालेला पाहायला मिळतो। अशा प्रकारच्या 3 बसेस या सगळ्या परिसरामध्ये लावलेल्या आहेत। मुंबईकरांसाठी एक नवीन उपक्रम जो तो महानगरपालिकेकडून राबवण्यात आला होता आणि इकडचे जे स्थानिक आहेत, या रस्त्यावरून ये जा करणारी मुंबईकर आहेत, त्यांना कुठेतरी वाचनालय अगदी सुलभ रित्या उपलब्ध होईल अशा या उद्देशाने हे बसेस जे आहेत वाचनालयामध्ये कन्वर्ट करण्यात आल्या होत्या, त्यांचं वाचनालय बनवण्यात आलं होतं। मात्र अजूनही जर पाहिलं तर ते सर्व बसेस ज्या आहेत त्या टाळा ठोकून बंद करण्यात आलेल्या आहे। मुंबईकरांसाठी त्यांचा कोणताही फायदा होत नाहीये। मात्र एक नक्की झालेलं आहे की मुंबईकरांच्या पैशाचा, लाखो रुपयाचा, कोटी रुपयाचा चुराडा होताना आपल्याला इथं पाहायला मिळतो। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। आहे तशी पडलेली आहे, काय नाही, गर्दोली येऊन बसतात, ते जातात सगळे। त्यासाठी आता एक जे केलं होतं बंद केला, गेट बंद केलेले आहेत, गेट बंद करून ठेवलेला आहे। पण उघडल्यापासून वाचनालय म्हणून उघडलं तर तुम्हाला काही फायदा झाला काय? नाही, काही नाही, तसेच बंद करून ठेवलं, बंद करून ठेवलेले आहेत। पालिकेचे अधिकारी वगैरे तर काय विचारपूस करतात? कोण येतच नाही ना इथे बघायला। आता काय केव्हा येतं आम्हाला माहित नाही, आमच्या समोर तर कोण येत नाही इथे। आता बहुतेक असेल ना, पब्लिकचा पैसा असेल ना, ते सगळं टॅक्स पेअरचा पैसा असेल। ओपनच नाही झाला, त्याचा उद्घाटनच नाही झाला। उद्घाटन झालं त्याच्यानंतर जे बंद केलं तर अजून बंदच आहे तो, फक्त गाठ बसलेला होता, तो पण दिसत नाही आता। पुस्तकं वाचता जातात का? पुस्तकं वगैरे आणून ठेवले त्या मुलांसाठी, लायब्ररी बनवला म्हणून, त्याच्यानंतर तो ओपन झालाही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।